आज मी धारजणी गावामध्ये आहे, भोकर तालुक्यातल्या. या धारजणी गाव भोकर तालुक्यातलं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातलं हे गाव आहे. या गावामध्ये मी भेट देण्यासाठी आता आलोय. प्रचंड उन्हाळा आहे, प्रचंड उकाडा आहे आणि या गावात तब्बल 15 वर्ष झालं पिण्याच्या पाण्याचं कुठलीही व्यवस्था नाहीये, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची, आणि त्यासाठी शासनानं कुठलीही तरतूद केली नाही असं मला गावकऱ्यांनी सांगितलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. आम्हाला नमुना नंबर 8 जे पाहिजे असला तर ग्रामसेवक आधी नळपट्टी घरपट्टी भरायला होतो. घराला तर सरकारी योजनाचं पाणी तर नाही, प्रायव्हेट पाणी आहे आमच्या घरात. घरकुलासाठी नमुना नंबर 8 मागण्यासाठी गेल्यानं काय द्यावं, आम्हाला नळपट्टी भरावं लागते पाणी नसताना. अशोक चव्हाणांनी काही सुविधा केली नाही. काय नाही बरे थंड्याला एक थेंब पाणी दिलं नाही. किती कोटीची होती? 30 कोटीची. 56 माहित होती 56 लाखाची होती. आणि लोकांनी थंडीवाले पहिल्याला बोल पाहिले पाणी त्याच्यावर गेले ना. धारजणीमध्ये कमीत कमी 10 वर्ष बसून झाले. मशीन ओके आहे, फक्त बटन दाबून काहीतरी काहीतरी खर्च करून मशीन चालू करायचा विषय आहे. आणखी मशीन चालू आहे, विचारा गेला कोणी सांगायचं नाही. इतका वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडे. दाद मागायच कोणाकडे सुद्धा म्हणजे विचारा दाद द्यायला तयार नाही. याच्यावरती आंदोलन घ्यायचं म्हणलं तुम्ही सोबत 100% नाही, 101% पूर्ण योग करून कधी पण. जे पिंपळहोत तलाव आहे त्या तलावाची जर पूर्णता झाली तर आमच्या गावातल्या बोरला आणि विहिरींना सुद्धा पाणी येईल असे आम्ही आशा धरून बसलो होतो. परंतु ही सुद्धा अजून अद्याप झाली नाही. तरी आमचं म्हणणं आहे की बाबा ते तलावाची लवकरात लवकर योजना व्हावा. ते काही सांगण्यात माहिती सांगण्यात आम्हाला सांगण्यात काहीच नाही. म्हणजे सरकारची कोणतीच योजना धार्जिन नाही. सरकारची कोणतीच योजना धार्जिन नाही म्हणा. धारजणीला नाही. मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचंय की अनेक नुकतेच काँग्रेसमधून बीजेपीवासी झालेले लोक टंचाई दौरा करत फिरतायत. त्यांनी या गावाला भेट द्यावी, इथल्या पाण्याचा काय प्रश्न आहे तो बघावा आणि या गावाच्या नावावरती कितीतरी निधी अनेकांनी लुटून कदाचित खाल्ला असेल त्याचे पुरावे काढून लवकरच मी शासनासमोर सादर करेन. पण हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता आमच्या मतदारसंघाला आमदार राहिलेला नाहीये, कारण आमदारांनी राजीनामा देऊन लोकांना वाऱ्यावरती सोडले. पण या गावकऱ्यांचा 15 वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न जिल्ह्यासमोर आणि राज्यासमोर यावा की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात किती विदारक परिस्थिती पाण्याची आहे, किती भीषण वास्तव आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. यासाठी लवकरच युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनआंदोलन उभं केलं जाईल आणि जोपर्यंत प्रशासन इथं हक्काच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला दारेवरती धरू, इतकंच सध्या तरी सांगतो. धन्यवाद.